कोपरगाव बेट भागातील परमगुरू शुक्राचार्य देवस्थान भागातील संजीवनी पार्क परिसराचा होणार कायापालट. अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड. कोपरगाव येथील जगातील पहिली प्रेमकथा घडलेल्या पौराणिक धार्मिक स्थळांना दूर होऊन भाविकांची गर्दी वाढत आहे. ज्या ठिकाणी परमगुरू श्री शुक्राचार्य महाराजांनी आपली कन्या देवयानीस आणि देवयानीने कच देवास संजीवनी मंत्र दिला तो पार आणि तेथील सिद्धेश्वर मंदिर, महादेव मंदिर, दत्त मंदिर, श्रीमंत महामहिम पवार सरकारांनी स्थापन केलेले महादेव मंदिर परिसराची परिस्थिती बदलण्यासाठी प्रगतीचे पाऊल उचलले आहे. महाशिवरात्रीपर्यंत बराचसा विकास झालेला असेल असे विचार देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी व्यक्त केले. देवस्थानच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त पत्रकार गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन पत्रकारांचा सन्मानित करण्यात आले. दरवर्षी होत असलेल्या विविध विकास कामांचा आढावा यावेळी घेण्यात आला. SG मराठी न्यूज चॅनेलसाठी संतोष जाधव, कोपरगाव. श्री बाळासाहेब आव्हाड यांच्या संकल्प यांच्या प्रेरणेतून आज जो पत्रकार दिन आपण साजरा करीत आहोत आणि ते साजरा करण्याचं भाग्य तुम्ही आम्हाला दिलं याबद्दल आपण सर्व पत्रकार बंधूंची प्रथम आता मी आभार मानतो. या गुरु शुक्राचार्याची जी 25 वर्षामध्ये जो कायापालट झाला तो आम्ही सर्वांनी पाहिलेला आहे. आणि हा कायापालट होत असताना मंदिराची प्रगती शुक्राचार्य महाराज संपूर्ण महाराष्ट्र देशामध्ये कानाकोपऱ्याची माहिती गेली आणि त्यामुळे प्रचंड असा भाविक आपल्या मंदिराकडे वाढू लागलाय. आणि त्यामध्ये आपल्या सर्व पत्रकार बंधूंची फार मोठी मदत या कामात झाली आहे. आपण वेळोवेळी आमच्या विनंतीला वापरून आलात. या मंदिराच्या जी प्रचित माहिती सर्व कानाकोपऱ्यात पोहोचत केली याबद्दल आपले सर्वांचे प्रथम आभार मानून मी सर्वप्रथम या शुक्रतीर्थावर म्हणजेच परम सद्गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये मी आपल्या सर्व सन्माननीय पत्रकार बांधवांचं हार्दिक 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 स्वागत करतो. आज आपल्या सर्वांना इथे आमंत्रित करण्याचं कारण म्हणजे नुकताच 6 जानेवारी रोजी झालेला पत्रकार दिवस जो आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांनी जी प्रथम पत्रिका काढली तो मराठी पत्रकार दिन सुद्धा आहे आणि जागतिक पत्रकार दिन म्हणून सुद्धा आपण त्यांच्या जयंतीनिमित्त साजरा करत असतो. त्या पत्रकार दिन आता नुकताच 6 जानेवारीला होऊन गेला आणि 6 जानेवारीला आपण सर्वजण बिझी असणारच, त्याच्यात निश्चितच म्हणजे वादच नव्हता. त्यामुळे आम्ही आपल्याला 6 जानेवारीला त्रास न देता थोडासा उशिरा 1-2-4 दिवस उशिरा म्हणून आपण आज आपल्याला पत्रकार दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी म्हणून आणि मंदिराची काही थोडक्यात बाकीची माहिती देण्यासाठी म्हणून आज इथं आपल्याला सर्वांना आमंत्रित केलं होतं. आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन आपण सर्वजण इथं मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आपले आभार मानतो. दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी जी पत्रिका लिहिली होती सर्वप्रथम त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा पत्रकार दिन साजरा करत असतो. आता दरवर्षी आपण पत्रकारांची भेट घेतच असतो. फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्रीच्या अगोदर ज्यावेळेस महाशिवरात्र असते महाशिवरात्रीच्या अगोदर मंदिराच्या संपूर्ण माहितीचा आणि महाशिवरात्रीचा उत्सव जो आपण साजरा करत असतो दरवर्षी त्याच्या अगोदर 1-2-4 दिवस अगोदर आपण पत्रकार परिषद दरवर्षी घेत असतो. पण याला थोडासा छेद देऊन यावेळेस आपण थोडा वेगळा मार्ग निवडला. कारण 6 जानेवारी नंतर 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे आणि त्यावेळेस परत एकदा आपल्याला आमंत्रण करणारच आहे. आम्ही सर्वजण आपल्याला आमंत्रित करूच. त्यावेळेसची माहिती थोडी वेगळी असेल. पण आता आपल्या मंदिरामध्ये होत असलेल्या कामाचं एक निमित्त आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पत्रकार दिनाच्या आपल्याला खास करून शुभेच्छा द्यायच्या होत्या म्हणून आपल्याला हे आज आमंत्रण केलेलं आहे. आणि आपण जे आतापर्यंत आम्हाला जी साथ दिली गेल्या 25 वर्षापासून मी बघतो आपल्याकडे काही नव्हतं त्यावेळेस पासून तर आतापर्यंतचा जो प्रवास आहे आपला आपण सर्वांनी एकत्रच केलेला आहे. दरवर्षी आपली भेट होतच असते शिवरात्रीच्या अगोदर आणि आपण प्रत्येक कार्यक्रमाची प्रसिद्धी आपण दिलेली आहे. प्रत्येक कार्यक्रम आपण आवर्जून रेकॉर्ड केलेला आहे. त्याची प्रिंट मीडिया म्हणा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण प्रसिद्धी दिलेली आहे. छोटा छोटा कार्यक्रम असला तरीही आपण त्याची प्रसिद्धी केलेली आहे. त्याबद्दल पण आपले सर्वांचे आभार. नुकताच आपण 28 जानेवारीला जो कार्यक्रम घेतला होता अखिल भारतीय ज्योतिष अधिवेशन त्या अधिवेशन घेण्यामागचा उद्देश हा होता की आपल्या मंदिराची जे सन्माननीय ज्योतिषी बोलवले होते आपण जवळजवळ 125 ज्योतिषी आपल्या भारतभरातून त्या उपक्रमासाठी आले होते. इतके
मान्यवर ज्योतिषी, ज्योतिषाचार्य किंवा ज्योतिषप्रेमी, आणि ते पण आपल्या गुरु शुक्राचार्य महाराज मंदिरामध्ये प्रथमच. कारण त्यातल्या बऱ्याचशा 90% लोकांना मंदिर माहित नव्हतं किंवा त्यांनी पाहिलेलं नव्हतं. पण आपण नुसतं गुरु शुक्राचार्य मंदिर आणि आपण असा असा कार्यक्रम आहे, ज्योतिष अधिवेशन आहे म्हटल्यानंतर प्रत्येकाने उत्स्फूर्तपणे त्या आपली नाव नोंदणी केली. कारण त्यांच्यापैकी जे जे बोलणारे होते प्रसिद्ध, जसे त्या गुरुमा होत्या ज्योती जोशी म्हणून, त्यांचे युट्यूबवर 10 लाख फॉलोअर्स. इतके मान्यवर इतके मान्यवर लोक त्या कार्यक्रमाला आले होते आपल्या एका निमंत्रणाला मान देऊन. आणि त्यांनी सुद्धा आपल्या कार्यक्रमाचं इतकं कौतुक केलं की त्यांनी, आता ते म्हणे आम्ही पुण्यासारख्या ठिकाणी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी अधिवेशन अटेंड करतो, पण तिथे सुद्धा इतकं शिस्तबद्ध नियोजन किंवा रेखीव कार्यक्रम आणि ठरलेल्या वेळात कोणाच्याही कोणीही मीपणा न करता, कारण कोणी त्यांना आल्यानंतर प्रत्येकाचं स्वागत करण्यापासून आपण कार्यक्रम ठेवला होता की आल्यानंतर त्यांचं पहिले स्वागत, मग त्यांना चहा पाणी, जे नाश्ता असेल तर नाश्ता, प्रत्येक जे काय असेल ते सर्व, किंवा ज्यांची जे बाहेर गावांना आले होते राजस्थान मधून, बालाघाट मधून अशा काही एंट्री होत्या, MP मधून, त्यांची व्यवस्था आपण जंगलीदास आश्रमामध्ये केली होती राहण्याची. तिथे त्यांना नेणं आणणं, रात्री 2 वाजता एखादा जर गाडी घेऊन आलं तर रात्री 2 वाजता त्याला रेल्वे स्टेशनवर घेऊन आश्रमात सोडणं, सकाळी परत त्यांना आणणं, इतक्या सगळ्या व्यवस्था तुम्ही इतक्या चोखपणे केल्या म्हणे की असं नियोजन आम्ही आतापर्यंत कधी पाहिलं नाही. असे त्यांनी त्या कार्यक्रमाची प्रसिद्धी केली आपल्या पण. आणि आता पुण्याला आता एक परवा दिवशी अधिवेशन झालं होतं, आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी त्या अधिवेशनामध्ये आपल्या कार्यक्रमाचा उल्लेख केला की तुम्हाला इथून पुढे जर अधिवेशन घ्यायचं असेल तुम्ही एकदा कोपरगावकरांकडून शिका की कसं नियोजन करायचं ते. म्हणजे इतका चांगल्या शिस्तबद्ध रीतीने आपण तो कार्यक्रम केला होता, आणि त्याची प्रसिद्धी आपण सर्वांनी योग्य रीतीने दिली, चांगल्या प्रतीने दिली. त्याच्यामुळे आपल्या मार्फत सुद्धा आणि ते आलेले ज्योतिषी होते त्यांच्या मार्फत सुद्धा, म्हणजे जी काही मंदिरामध्ये येणाऱ्या भक्तांची संख्या होती त्या 28 डिसेंबर नंतर जवळजवळ दुपटीने वाढ झालेली आहे त्यामध्ये. किंवा अभिषेकाची जी संख्या आहे, अभिषेक आपण जे शुक्रवारच्या दिवशी एका दिवशी करतो, त्या अभिषेकाच्या संख्येत सुद्धा डायरेक्ट दुपटीने वाढ झालेली आमच्या लक्षात आलेली आहे आपल्या. त्यामुळे त्याच्यामध्ये त्या ज्योतिषाचार्यांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे, आणि आपल्या सर्व पत्रकार बांधवांचा सुद्धा खूप मोलाचा वाटा आहे. त्याचबरोबर आपण जे नवीन नवीन उपक्रम हाती घेतो त्यासाठी आपण परत एकदा आम्ही शिवरात्रीच्या आधी आपल्याला पूर्वग्रह आहे, पण माझी आपल्या सर्वांना एक विनंती राहिली, हे सगळं एकदा झाल्यानंतर आपण एक 5 मिनिटं संजीवनी पार परिसर जो आहे, जो आपण सुशोभीकरणासाठी हाती घेतलेला आहे, तिथे संजीवनी पार आहे पवित्र असा. त्या संजीवनी पारामध्ये प्रत्यक्षात संजीवनी मंत्राचं उच्चारण झालेलं आहे. म्हणजे महाराजांनी तो मंत्र त्यांच्या मुलीला देवयानीला शिकवला, आणि तो कचदेवाने तिथेच पोटामध्ये ग्रहण केला, आणि तिथे त्या कचदेवाला तो मंत्र मिळाल्यानंतर 33 कोटी देवांनी वरतून आशीर्वाद दिला, पुष्पवृष्टी केली. प्रत्यक्षात देवादिदेव महादेव सुद्धा तिथे गुप्त रूपात आले होते आशीर्वाद देण्यासाठी. म्हणून त्र्यंबकेश्वराचं मंदिर जे आपलं कचेश्वर मंदिराच्या तिथे, त्याच्या समोर नंदीची स्थापना नाहीये, कारण महादेव गुप्त रूपात आले होते. इतकं ते पवित्र ठिकाणी संजीवनी पार. त्याच्या शेजारी विष्णू मंदिर आहे, काळा गुळगुळीत दगडापासून बनलेलं. ते आपल्या उंचीवाडीच्या लोगोवर मंदिर आहे. त्याच्या समोर गणपती मंदिर आहे. नंतर हे पवार सरकारचं महादेव मंदिर आहे, आणि रोड्यांचं दत्त मंदिर आहे. असे 5 मंदिरं जे आहेत ही सर्व मंदिरं उघड्यावर होती त्याच्या अगोदर. आणि इतकं पवित्र स्थान असल्यामुळे तिथे केर कचरा किंवा मोकाट जनावर किंवा अँटी सोशल एलिमेंट्स तिथे त्रास होता. म्हणून आपण तो परिसर सुशोभीकरण करण्यापेक्षा त्याचं जतन करणं महत्वाचं समजलं. सुशोभीकरण तर त्याच्यामध्ये होऊनच जाईल, पण तो जो धार्मिक आणि पौराणिक वारसा आहे तो आपल्याला जपायचा होता, म्हणून आपण त्याचं सुशोभीकरण आणि ते लँडस्केपिंगचं काम हाती घेतलं. तर हे ऍक्च्युली 2-3 वर्षापासूनचा तो प्लॅन होता, पण काही आर्थिक अडचणीमुळे म्हणा किंवा काही बाकीच्या अडचणीमुळे तो राहिला होता. तर यावेळेस आपण तो महाशिवरात्रीच्या आत पूर्ण करण्याचा संकल्प केलेला आहे. त्यासाठी येणारा संपूर्ण खर्च हा आपलं देवस्थान ट्रस्ट उचलणार आहे. त्याच्यासाठी किरकोळ काही 2-4 आपल्या दानशूर व्यक्तींनी मदत थोडीफार केलेली आहे. त्याच्यामध्ये आमचे बंधू जे आहे कॅप्टन सुरेश आव्हाड, ते विष्णू मंदिर जे आहे त्याला पूर्ण पॉलिशिंग करणं, त्याचं वॉटरप्रूफिंग करणं, हे काम त्यांनी त्यांच्या एका मित्राकडनं ते करून घेणार आहे. जवळजवळ तो 2.5 ते 3.5 लाखाचा खर्च तो ते करणार आहेत. नंतर राजेश शेटकोळे जे आहे आपले टोळे फॅमिलीमध्ये, त्यांनी जे संजीवनी पाराला रेलिंग बसवायचं आपल्याला स्टेनलेस स्टीलच्या याचं गाळ्या वगैरे, त्याच्यासाठी त्यांनी 1 लाख रुपयाची मदत केलेली आहे. आणि बाकीच्या बाकीच्या भक्तांची थोडी थोडी मदत आहे किरकोळ. आणि बाकीचा जो खर्च आहे जवळजवळ 20-25 लाखाचा तो आपल्याला मंदिर प्रशासनच करणार आहे.
हे एक आहे. आणि त्या कामाचं वैशिष्ट्य असं आहे की इथे येणारा भाविक आता कसं व्हायचं, शुक्राचार्य मंदिरात आला की आम्हाला सुद्धा सांगायला थोडंसं हे व्हायचं की त्या संजीवनी पार्क तिथे आहे, कारण तिथे ते नंदी बांधलेला असायचा, त्याचं शेण कचरा बिचरा असायचा, बाकी सगळी घाण असायची. त्यामुळे ते तिथं रेफर करणं सुद्धा आम्हाला थोडंसं आवडल्यासारखं व्हायचं, पण तिथे संजीवनी पार्क संजीवनी असं. पण आता काय होणार आहे की आता आपण लँडस्केपिंग केल्यामुळे, कंपाऊंड केल्यामुळे नदीची जागा सुद्धा एक सेपरेट त्याला त्याची शेड करून एक प्रॉपर ठिकाणी आपण त्याचं सगळं ठेवणार आहोत. आणि हे सर्व मंदिर आपण कम्प्लीट दगडी लूक देऊन, जो पुरातन लूक आहे, पुरातन लूक देऊन आपण त्याचं सुशोभीकरण करणार आहे. लँडस्केपिंग करून गार्डन करणार आहोत, फाउंटन करणार आहोत आणि लाइटिंग वगैरे सगळं व्यवस्थित करणार आहोत. येत्या शिवरात्रीपर्यंत जर ते काम झालं तर करण्याचा मानस आमचा आहेच. हे एक काम आपल्याला दाखवायचं होतं. त्याचबरोबर आपल्याकडे जे आता 28 डिसेंबरला ज्योतिष अधिवेशन झालं, तर त्यांच्यापैकी बऱ्याच ज्योतिषांचा असं होऊन आपल्याला संपर्क करतात ते की आम्हाला मोफतमध्ये काही सेवा द्यायची आहे. तर त्यासाठी मग आता एक उद्यापासून, उद्या 18 तारखेला छाया जोशी म्हणून आहे नाशिकच्या, ज्या कुंडली बघत असतात, कुंडली मार्गदर्शन करत असतात. त्या विद्या वाचस्पती झाल्या आता नुकत्याच, म्हणजे त्यांना मोठी डिग्री प्राप्त झाली. आणि त्यांनी स्वतःहून त्या कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला माझे कॉन्टॅक्ट केल्यानंतर मला सांगितलं काय मला तिथे येऊन सेवा द्यायची. तर मी 18 तारखेला तिथे येते आणि आपण दिवसभर ते मोफत कुंडली मार्गदर्शन ठेवूया. त्यांना कोणाला लाभ घ्यायचा असेल त्यांनी त्याचा लाभ त्यांना तो घेता येईल. आणि इतकंच नाही, फक्त 18 तारखेलाच नाही तर दर महिन्याच्या तिसऱ्या रविवारी, प्रत्येक महिन्याला तिसऱ्या रविवारी ते सकाळी 10 वाजेपासून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मोफत मध्ये कुंडली मार्गदर्शन करणार आहेत. त्यांनी स्वतःहून ही ऑफर दिल्यामुळे आपण ती प्रत्येक पटकन त्यांना त्याचा होकार दिलाच आहे. त्याबद्दल आपण एकदा टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करू. आजकाल सगळं जायचं म्हटल्यानंतर ते असतं, पण त्यांनी मोफत मध्ये ही सेवा द्यायचं कबूल केल्याबद्दल त्यांचे आभार आहे. उद्याच्या रविवारी, परवा दिवशी सकाळी तो कार्यक्रम सुरू होणार. सकाळी 10 वाजल्यापासून मोफत कुंडली मार्गदर्शन ते करणार आहे. त्यासाठी ज्या भाविकांना याचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी आपली कुंडली बरोबर घेऊन यायची आहे. याचं पण असं पण मी आवाहन करतो की आपली कुंडली बरोबर घेऊन यायची, ज्या कुंडलीचा अभ्यास करायचा आहे त्याचा. अशा एकंदरीत आहे. तर आता हे पत्रकार दिनानिमित्त आपण सर्वजण आलात, तर प्रत्येक वेळेस आपण तो बाकीचा कार्यक्रम नंतर होईलच, त्याच्याबद्दल वाटले. पण एक छोटस आपण आतापर्यंतच्या 25 वर्षाचा प्रवासाचे आपल्याला आठवण राहावी सर्वांना म्हणून एक छोटस सन्मान चिन्ह आपण बनवलेलं आहे. ते सर्वांना मी आपल्याला प्रदान करतो. आमचे सगळे सहकारी ते आपल्याला एकेकाला देतीलच. तर आपण सर्वजण आलात, आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊ. आणि आपण नेहमी आपल्या प्रत्येक उपक्रमाला प्रसिद्धी देत असतात, त्याप्रमाणे याही उपक्रमाला प्रसिद्धी द्या. आणि मेन म्हणजे जो आपण लँडस्केपिंगचं काम करतो संजीवनी पारावर, जे देवस्थानच्या ट्रस्टच्या तर्फे चाललेलं आहे, त्यालाही आपण प्रसिद्धी द्यायची. आपण ते जाऊन बघूया एकदा, म्हणजे तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल काय प्रकार आहे. तर मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा धन्यवाद करतो.